स्मार्ट पुणेकर नीड्स स्मार्ट सोल्यूशन। दोरी पकडली आहे कारण लोक पुढे जातात म्हणून। सिग्नल धूळ खात बसला आहे। पलीकडे पण सिग्नल आहे तिथे, तो पण बंदच आहे हा वाला। दोरी लावली आहे बघा, स्मार्ट पुणेकर नीड्स स्मार्ट सोल्यूशन। दोरी पकडली आहे कारण लोक पुढे जातात म्हणून। सो दिस इज व्हॉट न्यू टेक्निक, स्मार्ट पुणेकर स्मार्ट सोल्यूशन। सिग्नल लागला आहे तरी लोक पुढे पुढे जातात, त्यामुळे हे सोल्यूशन काढलं आहे। तर सिग्नल सुटेल। मी आहे ऑर्किड हॉटेल इथे मागे बालेवाडीला, त्या चौकात आहे, राधा चौकात, तिथला हा सोल्यूशन आहे। तर तिकडे सबवे आणि पलीकडनं जो सिग्नल सोडतात, दोन्ही बाजूचे रोड चालू ठेवतात, त्यामुळेच कदाचित हे इकडे अडवून ठेवतात या दोरी लावून। आणि लोक थांबत नाही, मग पूर्ण खिचडी होते, ट्रॅफिक जाम होते। त्यामुळे हे दोरीचं सोल्युशन विच इज व्हेरी स्मार्ट, सर्व चौकात असं झालं पाहिजे। तर सिग्नल सुटणार आहे, हे बघा दोरी काढली ते बघा, स्मार्ट सोल्युशन। सिग्नल सुटलेला आहे, तिकडे आता अडवून ठेवला आहे। दोन्हीकडनं गाड्या जात आहेत, म्हणजे सबवे मधनं आता बघा बसवाला बघा, ट्रॅफिक केली ट्रॅफिक। Smart electric bus, but not the smart electric driver, bus driver. सिग्नल मोडला बसवाल्यांनी, इट्स ओके, it's very common. सिग्नल धूळ खात बसला आहे। पलीकडे पण सिग्नल आहे तिथे, तो पण बंदच आहे हा वाला। त्यामुळे स्मार्ट सिग्नल बाय इनोव्हेटेड बाय पुणेकर्स। आता लागेल बघा सिग्नल थोड्या वेळातच। फुल ट्रॅफिक जाम। बसवाले मध्ये मध्ये घुसत आहेत, पूर्ण खिचडी। त्यामुळे हा सोल्युशन खूप भारी आहे। ट्रॅफिक पोलिसांना सलाम। सिग्नल बंदच आहे आणि हा खूप वेळापासून बंद आहे, हे तर नक्कीच आहे। इथला पण बंद आहे। हा खूप महत्त्वाचा चौक आहे, राधा चौक, बालेवाडी स्टेडियमच्या बाजूला, आणि इथले सिग्नल बंद आहेत। स्मार्ट सिग्नल पुणेकर, स्मार्ट सिग्नल। सिग्नल लागला आहे, वरचा नाही, खालचा सिग्नल, मॅन्युअल सिग्नल, दोरी सिग्नल।
संपले. दोरी काढली. सिग्नल सुटला. So this is how Smart Pune works. This is how Jugaadu India works. Smart signal. दोरी पकडली आहे. सेकंड अँगल ऑर्किड हॉटेल. अशा प्रकारे सिग्नल लागला आहे. आणि सिग्नल बंद झाले त्यामुळे स्मार्ट सोल्युशन काढलं. सिग्नल सुटायची वेळ झाली आहे आता लवकरच. सिग्नल सुटेल बघा आता. लोकांनी इकडनं शॉर्टकट मारला. सिग्नल सुटलेला आहे. दोरी सिग्नल. राधा चौक बालेवाडी हायटेक एरिया.